विश्वासाला आम्ही बेकार नाही. माजी आमदार संजय घाडगे. सर्व शेती पंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना सरसकट मोफत विजेचा लाभ मिळावा, तसेच शेती पंपाची मागील थकबाकी निरंक करावी या मागणीसाठी आज गुरुवारी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज देण्याची घोषणा केली. त्यानुसार या वीज ग्राहकांची वीज बिले येत्या 27 मार्च 2027 पर्यंत माफ होतील. मात्र 7.5 अश्वशक्तीवरील शेतीपंपधारकांना मोफत योजनेत अद्यापही समावेश झाला नसल्याने हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना माजी आमदार संजय घाडगे म्हणाले, हे आंदोलन काय आमचा धंदा नाही, कोण आम्हाला पैसे देत नाही. इथं येऊन कलेक्टर ऑफिस समोर बसायला आम्ही काही बेकार माणसं नाही, आम्हाला सुद्धा काही जबाबदारी आहेत, आमचा वेळही महत्वाचा आहे. परंतु आज ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला लोटलेला आहे या सरकार, ही खरोखर चिंताजनक बाब आहे. 7.5 हॉर्स पॉवरच्या पर्यंत या ठिकाणी वीज बिल माफ केले. कनेक्शन 7.51 ची कनेक्शन काही लोकांची आहे, 8 हॉर्स पॉवरची काही कनेक्शन लोकांची आहेत. 8 हॉर्स पॉवरच्या मोटरीज नसतात तरी पण तशी कनेक्शन काही लोकांची आहेत. आणि या ठिकाणी 3 हॉर्स पॉवर 5 हॉर्स पॉवरच्या मोटरी ज्यांच्या आहेत त्यांना 10 हॉर्स पॉवर 15 हॉर्स पॉवर घालून या ठिकाणी त्यांच्याकडनं वीज बिलाची मागणी केली जाते. पूर्वी जे वीज बिल आकारलेलं आहे, या पूर्वीच्या वीज बिलामध्ये आज बरीचशी थकबाकी आहे. बोलताना लोक म्हणतात की आम्ही काय मागणार नाही, तुम्ही काय देऊ नका. अहो, असा कधी व्यवहार असतोय काय जगात? हे अधिकारी कधी सोडतात काय? शेतकऱ्यांच्या वरची जी थकबाकी आहे ही कागदावर दिसणार आणि आम्ही जन्मभर आमच्या शेतकऱ्यांनी थकबाकीतच जन्म काढायचा काय? म्हणजे सन्मानानं त्यानं जीवन जगायचंच नाही. सगळीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार आहेत, मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक स्तोत्र या ठिकाणी वापरली जातात सरकारकडनं. प्रचंड प्रमाणात आज सरकारकडे पैसा आहे. या पैशाचा विनियोग जरा तरी शेतकऱ्याला स्वास्थ्य देण्यासाठी जर वापरला तर काय कुणाची शिंग मोडणार नाहीत. परंतु ती दानत पाहिजे आणि ती दानत दुर्दैवानं या आपल्या राज्यकर्त्यांच्याकडे नाही आहे. आज इथं आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? सहकारी पाणी पुरवठ्यांची वीज बिल माफ करतो म्हणून इथं येऊन आम्हाला उपमुख्यमंत्री सांगतात, ऊर्जा मंत्री सांगतात आणि त्याच्याबद्दल एक शब्द नंतर चकार शब्द काढत नाहीत. ही काही चांगली नाही माझ्या मित्रांनो. आणि म्हणून आमची 2019 पासूनची सगळी बिलं माफ केली हे त्यांनी जाहीर करावं. 2027 पर्यंत जे त्यांनी वीज बिल माफीचा जो GR काढलाय तो 2029 पर्यंत करावा. सहकारी पाणीपुरवठा संस्थांमध्ये लाखो अल्पभूधारक शेतकरी सभासद आहेत. संबंधित संस्थांना मोफत वीज मिळाली नाही तर त्या संस्थांवर अन्याय होईल, तो होऊ नये यासाठी संस्थांचा मोफत वीज योजनेत समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर.